नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी परीक्षा 2025 इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता टिंबटिंब असते। टिंबटिंब हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळात भारतात आला। 3. मौर्य साम्राज्याची राजधानी टिंबटिंब येथे होती। 4. सम्राट अशोकाने स्वतः टिंबटिंब धर्माचा स्वीकार केला होता। 5. गाळाच्या खडकांना टिंबटिंब खडक असेही म्हणतात। 5 गुणांसाठी 5 रिकाम्या जागा आहेत। प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा। 5 गुण। अ गट, सम्राट अशोक, मेगस्थेनीस, सम्राट अलेक्झांडर, धनानंद, प्युमिस खडक। ब गट, अग्निजन्य खडक, नंदराजा, रोमचा सम्राट, मगधचा सम्राट, ग्रीकचा सम्राट, सेल्युकस निकेटरचा राजदूत। प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुण। सत्रापांमध्ये लढाया का सुरू झाल्या? जनपद म्हणजे काय? 3. खडक म्हणजे काय? 4. जीवाश्म कशास म्हणतात? 4 गुणांसाठी 4 प्रश्न आहेत। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच द्वितीय घटक चाचणीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या प्रश्नपत्रिका इयत्तेनुसार आहेत। 1ली ते 10वी सर्व प्रश्नपत्रिका आहेत। आता आपण प्रश्न पाहू। महासागराचे पाणी खारट का होते? कारण लिहायचं आहे। यामध्ये 2 कारणे द्या विचारलेले आहेत 4 गुणांसाठी। त्यातील पहिलं कारण 2 गुणांसाठी आहे। दुसरे कारणे द्या। सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। प्रश्न क्रमांक 5, टिपा लिहा। रूपांतरित खडक आणि दुसरी टीप महेंद्रवर्मन। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यापैकी कोणतीही एक टीप लिहायची आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका 20 गुणांची पाहिलेली आहे। हा आजच पेपर झालेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या पेपरचा सराव करा, जेणेकरून यातील प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेत सोडवताना नक्कीच येतील।